पनवेल सायन महामार्गावर मोठे खड्डे पाहायला मिळत आहेत। या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावलाय। सांडपाडा पुलावर वाहन चालक त्रस्त असून याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। नवी मुंबई शहर हे सुसज्ज शहर म्हणून ओळखलं जातं, मात्र नवी मुंबईच्या अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे। पनवेल सायन महामार्गात पूर्ण खड्डेमय झालेलं पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी रस्त्यावरच खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीला सामोरं जावं लागतं। आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी आपण सध्या पनवेल सायन महामार्गावर आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। पाहायला गेलं तर 1.5 ते 2 फूट पर्यंतचे हे खड्डे आहेत, त्यामुळे या ठिकाणी गाडी आदळून अपघात देखील होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे। आणि याच खड्ड्यांमुळे कुठेतरी वाहतूक कोंडी देखील होत असते। आपण जर पाहिलं असेल तर दूरवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। 1 ते 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। आणि मध्ये सायन मुंबईहून पनवेलच्या दिशेने जाणारा जो ब्रिज आहे सांडपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने यामुळे जे वाहतूकदार आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो। मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो। त्यासोबत बाईक स्वारांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। जर या ठिकाणी अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो। प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संपूर्ण जे खड्डे आहेत ते बुजवले तर वाहतुकीचा ताण हा कमी होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।